तर आता आहे आमचा जागरण आणि गोंधळ. जय मल्हार. हा गोंधळचा अनुभव आमच्यासाठी नवीनच असणार आहे. गोंडस आहे गोंडस. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या विथ नेहा पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये. तर गाईज लास्ट व्लॉग तुम्ही बघितलाच आपल्या पालखीचा आणि वर्धापन दिनाचा. तर आता आहे आमचा जागरण आणि गोंधळ. तर आता मी तिकडे खाली चालले आहेत. आवाज तर यायला लागला आहे म्हणजे गोंधळ सुरू झाला आहे. आता जागरण आहे बोले तो 5 तर वाजणारच आहेत. तर आता बघूया कसा गोंधळ चालतो. यावर्षी गोंधळी पण दुसरे आहेत. तर आता हा नवीनच अनुभव असणार आहे. तर चला बघूया. चल इथे बघा सगळेजण गोंधळासाठी बसले. आपण पण जाऊ. इथे गोंधळाची पूर्वतयारी सुरू आहे. गणपती बोलवले नाही, बोलवले देवा आपला कार्यक्रम शेवटाला जाणार नाही. आता मी बोलेल कसं बोलायचं तुम्ही. देवादिदेव महादेव पती कुलांचा स्वामी भक्तांचा पादुरता. तुझ्या शब्दाला कधी हार ना माघार. देवादिदेव महादेव खंडेराय देवा चाल चलो विद्या चलो. आमच्या मंगला पाटील परिवाराचा कुलाचा कुल चालो. देवा तुझ्या या सोहळ्यानिमित्त तुझा जागरण गोंधळ आम्ही आमच्या मनोभावे आमच्या या मंगला पाटील परिवाराच्या मंदिरासमोर करत आहे. देवा आम्हाला सुख दे, शांती दे, समाधान दे, आरोग्य दे, ऐश्वर्य दे. देवा तुला मानणाऱ्या सर्व भाविक भक्तांचं चांगलं कर. बोला जय मल्हार. विजय असो. आज चंपा षष्टीनिमित्त जेजुरी गडामध्ये आजच्या दिवशी देवाचं मांडव म्हणजे तेवण असतं. जेजुरी गडावर देवाचा हंडा पूर्ण गावात फिरवला जातो. प्रत्येक घरातून जो कोणी भावी भक्त असतो तो त्या हंड्यामध्ये तेल टाकतो आणि तोच तेल आजच्या दिवशी रात्री देवाच्या पिंडीवर तेवण मांडव म्हणून टाकला जातो. तीच विधी आपण त्यात जेजुरीत नाही पण देव प्रत्येक चराचरात आपल्या प्रत्येकाच्या परिवारात असतो. आपण तोच जेजुरीचा खंडोबा इथं आहे असं समजून आज आपण देवाचं तेवढं मांडव करणार आहे. हा गोंधळचा अनुभव आमच्यासाठी नवीनच असणार आहे.
जातीचा भोगरा मुलाची लाया देते हे लाया देते माने तुझे पोरं तुझ्याची मम्मी काय म्हणला तुझ्या भावना आहे का हा बरोबर आहे तुझ्या मला पप्पाने बोला
हिंदी बोनलीस लँग्वेज. पदराला काय बोलतात? हेल्मेट. ओके हेल्मेट. जसं का असं घेतलं नाही का बोलतो ना हेल्मेट घाला. यांना सांगितलं तरी हेल्मेट नाही घालत. नाव काय घ्यायचं हेमंतरावांना शेवटी आहोच म्हणायचं. पण आता काय करायचं? सर्वांच्या आग्रहास्तव आता हेमंतरावांना रेमोच म्हणायचं. हो. आता काय चाललंय आईला? आता चाललंय निम्याच्या लग्नाला आलो. निम्याचे मम्मी पप्पाचे म्हणजे खंडोबाचं लग्न आहे. निम्या किती लकी आहे बघा की माझ्या लग्नात आहे. हे बघा दादा बहिणीला घेतले नवरा नवरी करीत. होय होय निम्या कहो मम्मी पप्पाचं लगीन बघितले का? चल आता लाव. हे बघ गोंडस आहे गोंडस. हे बघ हे करवल्यानं खोकला झालाय. खुशाल नवरा नवरी. बाबा बाबा ही काय अवतार झालाय बेकार एकदम. हो भाई 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 इकडे आता लंगर तोडायची तिकडे आम्ही आले. हो हे काय चाललंय? हे काय चाललंय? बेडिया लेक चालली सुंदर दिसत आहे. आणि आता इकडे लंगर तोडायला आले आणि तिथे प्रॅक्टिस सेशन चालू आहे. आम्ही भेट देतो.
गोंदीने हक्क ना तुमचे बोला बोला तर आम्ही बोलू साईन बघ लंगर तोडून पण झाले आता काय आरती आहे. सो येस गाईज आता आमचं गोंधळ मस्तपैकी झालेलं आहे. सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि अजून गोंधळी मंडळी तर आहे नाही आहे थापान. आता सकाळी 10 वाजता आमचं तळी भंडार आहे. तर आपण हा गोंधळाचा ब्लॉग आहे तो इकडे सेंड करूया. जर तुम्हाला गोंधळ आणि गोंधळाचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये सांगा. भेटूया असेच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.